नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आंघोळीच्या पाण्यात टाका हा ओळखीचा पदार्थ आणि तुमचे गजकरण, खरूज, नायटा किंवा कांजणे असतील तर गायब. आंघोळीच्या पाण्यामध्ये ही जी पानं आहेत ती टाकायची आहेत. पानं तुम्ही ओळखलेली आहेत. कडुनिंब. आयुर्वेदामध्ये ज्याचा जीवन संजीवनी असा उल्लेख केला जातो अशी ही कडुनिंबाची पानं. कडुनिंबाच्या झाडाचं खोड असेल, साल असेल, मुळं असतील, सगळ्याचा आयुर्वेदामध्ये खूप मोठा फायदा सांगितलेला आहे. आज मात्र आपण या पानांचा फायदा जाणून घेणार आहोत की या पानांचा आपल्या शरीरासाठी काय फायदा आहे. तर या पानामध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल, त्याचबरोबर तुमच्या त्वचा रोगासाठी अत्यंत महत्त्वाचे फायदे याच्यामध्ये आहेत. बघा, आपण काय केलंय तर पहिल्यांदा धुवून घेतोय. आता जेव्हा या पानांचा उपयोग करायचा 2 वेळा याला धुवून घ्यायचंय. बघा, सुरुवातीला मी 1 नंबरला धुवून घेतल्यानंतर किती पाणी खराब झालेलं तुम्ही बघताय. याच्यामध्ये या पानावर असलेले सगळ्या प्रकारचे थर असतील, जे प्रदूषणाचे थर आहेत, त्याचबरोबर धूळ असेल, ही सगळी निघून जाण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला याला स्वच्छ पाण्यानं धुणं गरजेचं आहे. यानंतर दुसऱ्या वेळेस मी ज्यावेळेस हे धुणार आहे त्यावेळेस याच्यामध्ये मी मीठ टाकणार आहे. या मिठाने काय होतं तर याच्यावर असणारे बॅक्टेरिया, जीवजंतू जे आहेत ते मरून जातात आणि दुसऱ्या वेळेस अत्यंत स्वच्छ, सुंदर अशी पानं आपल्याला पाहायला मिळतात. अशा प्रकारे मी 2 वेळा हे धुवून घेणार आहे आणि धुवून घेतल्यानंतर हे जे पान तुम्हाला मिळणार आहे, हे पान तुम्ही कच्चं चावून चावून खाऊ शकता. याचा फायदा असा की तुमच्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचं आतून बॅक्टेरियल काही इन्फेक्शन असेल, फंगल इन्फेक्शन असेल तर ते निघून जातं. त्याचबरोबर तुम्हाला पित्ताचा काही त्रास असेल तो निघून जातो, रक्तशुद्धी होते. त्याचबरोबर तुमच्या शरीरात उष्णतेचा त्रास असेल तर तो देखील निघून जातो. आता महत्त्वाचा फायदा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अंघोळीमध्ये आपण ज्यावेळेस हे पदार्थ, ही पानं जी आपण टाकतो अंघोळीच्या पाण्यामध्ये, आता उकळत्या पाण्यामध्ये ही मी पानं टाकलेली आहेत आणि थोडं 5 मिनिटापर्यंत हे उकळून आपण घ्यायचंय. म्हणजे याच्यातील जो सगळा अर्क जो आहे तो अर्क या पाण्यामध्ये उतरणार आहे. आणि जेव्हा पाण्यात हा उतरतो आणि या पाण्याने तुम्ही अंघोळ करता, जर तुम्हाला गजकरण असेल, खरूज असेल, नायटा असेल किंवा तत्सम त्वचा रोगासंबंधी कुठलाही आजार असेल तर याच्यामध्ये अत्यंत फायदेशीर हा आहे. त्वचा रोगामध्ये खूप सारा फायदा या कडुनिंबाचा होत असतो. कांजण्या तुम्हाला आलेल्या आहेत. आता कांजण्यांमध्ये काय करायचं तर कांजण्यांमध्ये 3 दिवसानंतर 4थ्या दिवशी तुम्ही अंघोळ करायची आहे. आणि त्यावेळेस म्हणजे खपल्या पडायच्या अगोदर 1 दिवस तुम्ही अंघोळ करायचं आणि अंघोळीच्या वेळेस हे पाणी जर तुम्ही वापरलं तर ते इन्फेक्शन दुसऱ्याला होत नाही. त्याचबरोबर जखम व्रण राहत नाही. कांजण्यांचा चिकनपॉक्सचा व्रण राहत नाही, असा याचा फायदा आहे. मग चिकनपॉक्समध्ये देखील तुम्ही करू शकता. किंवा अनेक जणांना काखेत, झांगेमध्ये घाम येऊन त्वचारोग झालेला असतो किंवा घर्षण होऊन त्या ठिकाणची त्वचा खराब झालेली असते. अशा लोकांनी देखील या पाण्याने आठवड्यातून 2 वेळेस जर आंघोळ केली तर 100% तुम्हाला या कडुनिंबाच्या पाण्याचा त्वचा रोगामध्ये फायदा होणार आहे. बघा मंडळी, आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की तुम्हाला जर उष्णतेचा त्रास असेल तर कडुनिंबाची पानं तुम्ही दिवसातून 2 वेळा, सकाळी आणि संध्याकाळी, अशी 2-2 पानं जर चावून खाल्ली तर उष्णता कमी होते. ज्या लोकांना त्वचा रोग आहे, हा बाहेरून मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आंघोळ तर करून होणारच आहे, परंतु जर तुम्ही खाल्ला तर आतून रक्तशुद्धी होते आणि त्वचा रोगाचं मूळ कारण देखील रक्तशुद्धीमध्ये असतं. अशुद्ध रक्तामुळे त्वचा रोग बरेचसे होत असतात. त्याचबरोबर तुम्हाला पित्ताचा नायनाट करायचा असेल तर त्यासाठी देखील अत्यंत चांगलं हे आहे. डायजेशन तुमचं चांगलं होणार आहे. मधुमेहामध्ये याचा फायदा होतो. अशा प्रकारे कडुनिंबाचे खूप सारे फायदे आहेत. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.